पावसाळा म्हटलं की पटकन डोळ्यासमोर येतात ती कुरकुरीत अशी खेकडा भजी, सोबत मस्त गरमागरम वाफाळता चहा. आणि हो, ही भजी बनवताना आपण यामध्ये जराही पाणी वापरलेलं नाही, सोडा वापरलेला नाही. मस्त अशी कुरकुरीत झालेली आहेत. चला करूयात. आज आपण पावसाळा विशेष रेसिपी बघतोय. तर बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि मग काय भजीचा बेत झालाच पाहिजे. तर आज आपण गाड्यावर मिळतात त्याच चवीची कुरकुरीत अशी खेकडा भजी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर आता ही खेकडा भजी बनवताना आपण यामध्ये पाणी घालणार नाहीये, सोडा घालणार नाहीये. आता सोडा नाही घालायचा, पाणी नाही घालायचं, मग भजी बनवायची कशी? चला बघूयात. कुरकुरीत अशी कांदा भजी बनवण्यासाठी इथं मी 6 ते 7 कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकाल. आणि हा कांदा असा हाताने सुट्टा करून घेतलाय, तुम्ही बघू शकाल. आता या कांद्यामध्ये घालूयात मीठ. तर मीठ किती घालायचं? तर आपल्याला भजी बनवण्यासाठी जेवढं मीठ लागणार आहे तेवढं मीठ घालूयात आपण. आता मीठ घातल्यानंतर इथे मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. तर त्यातली थोडी कोथिंबीर आपण आत्ताच घालूयात. आता आपण ह्यामध्ये जे मीठ घातले ते ह्या कांद्याला असं हाताने चोळून घेऊयात. मिठामुळे कांद्याला छान असं पाणी सुटतं. आणि लक्षात ठेवा, भजी बनवताना असं थोडंसं भांडं मोठंच घ्यायचं, म्हणजे मग हे व्यवस्थित असं मिक्स करता येतं. तर हे सगळं मीठ आपण हे कांद्याला छान असं चोळून घेऊयात. हे मीठ कांद्याला असं व्यवस्थित चोळून घेतलंय, तुम्ही बघू शकाल. तर आपण हे जे कांद्याला मीठ चोळून घेतले, तर मिठामुळे ना कांद्याला पाणी सुटतं आणि ह्या पाण्यामध्येच आपल्याला भजी बनवायचे. तर आपण यामध्ये एक्स्ट्राचं पाणी घालणार नाहीये. तर हे असंच 10 मिनिटं बाजूला ठेवूयात. गाड्यावर मिळतात तशी गोल कांदा भजी कशी बनवायची हे आपण बघितलं होतं आणि तो व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि तुमची भजी बनवण्याची काय पद्धत आहे ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा. तर 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपल्या कांद्याला पाणी सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकाल. कांद्याला पाणी सुटलेलं आहे. आता यामध्ये घालूयात बेसन पीठ. तर बेसन पीठ किती घालायचं? तर कांद्याला पाणी सुटले त्यामध्ये मावेल इतकंच आपल्याला यामध्ये बेसन पीठ घालायचे. तर बेसन पीठ घालूयात. आता हे मिक्स करून घेऊयात. कांद्याला असं हे पूर्ण असं चोळून घ्यायचंय पीठ. लागल तसं थोडं थोडं बेसन पीठ घालायचं आपल्याला यामध्ये. आणि मिक्स करून घ्यायचं. यामध्ये आपण पाणी अजिबात घालणार नाहीये. कांद्याला जे पाणी सुटले मिठामुळे त्यातच आपल्याला ही भजी बनवायची. आता यामध्ये आपण सोडा घालणार नाहीये, तर घालूयात 2 चमचे तांदळाचं पीठ. मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. त्यानंतर पाव चमचा हळद घालूयात. 1 चमचा मिरची पावडर घालूयात.
तुम्हाला जर मिरची पावडर नसेल घालायची तर हिरवी मिरची बारीक चिरून घालू शकता. त्यानंतर अर्धा चमचा ओवा. ओवा असा हातावर क्रश करून घालूयात. याचा स्वाद खूप छान येतो. आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हे मिक्स करत असताना चमच्याने अजिबात मिक्स करायचं नाही, हाताने मिक्स करायचं, व्यवस्थित मिक्स होतं. तर तुम्ही बघू शकाल इथं व्यवस्थित असं हाताने हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. भजी बनवण्यासाठीचं मिश्रण इथं तयार आहे आणि इकडे आपण तेल सुद्धा गरम करत ठेवलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. तर आता आपण भजी बनवायला घेऊयात. आता हे मिश्रण घेतलं की असं बोटावर असं पसरून घ्यायचं, म्हणजे भजीला आकार खूप छान येतो. आणि मग हे तेलात सोडायचं. तुम्ही बघू शकाल. गॅस मोठा नाही करायचा किंवा एकदम बारीक करायचा नाही, तर मध्यम आचेवर आपल्याला ही भजी छान तळून घ्यायची. तर भजी एकदम मस्त तळून झालेली आहेत, तुम्ही बघू शकाल. तर आता ही भजी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तुम्ही बघू शकाल भज्याला आकार छान आलेला आहे आणि मस्त कुरकुरीत झालेले आहेत. तर आता याप्रमाणेच आपण सर्व भजी तळून घेऊयात. गाड्यावर मिळतात त्याच चवीची खेकडा भजी बनवून इथं तयार झालेली आहेत. लवकरच भेटणार आहोत एका नवीन व्हिडिओमध्ये. पण त्याआधी तुम्ही या पद्धतीची खेकडा भजी बनवा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आणि आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि हो, तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडतात ना, मग स्नेहाज रेसिपीला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार. चला तर मग भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.